नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपले धार्मिक संग्रह व कथा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुबेराची कथा ऐकणार आहोत. एक चोर कसा बनला धनाचा राजा याविषयीची कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करू. भगवान कुबेरांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला होता. त्यांचे बालपणीचे नाव गुणनिधी होते. घरात नेहमीच अन्नाचा अभाव असे. 2 वेळचे जेवणही नीट बनत नसे. घराची परिस्थिती सुधारण्यासाठी गुणनिधीने चोरी करण्याचा बेत आखला. एका रात्री ते चोरीसाठी भगवान शिवाच्या मंदिरात गेले. मंदिरात ठेवलेले रत्न पाहून त्यांचे मन मोहित झाले. त्या रत्नांना नीट पाहण्यासाठी त्यांनी दिवा लावला. दिवा लागताच भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी गुणनिधीला पुढच्या जन्मी धनदेवता होण्याचा वरदान दिला. पुढच्या जन्मी गुणनिधी कुबेर बनून ऋषी विश्रवा आणि इल्लविदा यांच्या घरी जन्माला आले. ते रावणाचे सावत्र भाऊ होते. कुबेर दैवी गुणांचे आणि रावण राक्षसी प्रवृत्तीचा होता, ज्यामुळे दोघांचे कधीच पटले नाही. कुबेर या जन्मी धनदेवता बनले आणि त्यांच्याकडे अमाप खजिना होता. त्यांना दिशांच्या 8 संरक्षकांपैकी एक मानले जाते. ते उत्तर दिशेचे रक्षण करतात. त्यांना यक्षांचा राजाही मानले जाते. कुबेरांचे स्वरूप कसे आहे? भगवान कुबेर रत्नांनी सजलेले एक जाड पोट असलेले देवता म्हणून दाखवले जातात. त्यांना 3 पायांचे किंवा एका डोळ्याचे अशा राक्षसी वैशिष्ट्यांसह देखील दाखवले जाते, जे त्यांचे गुंतागुंतीचे स्वभाव दर्शविते. अनेक ठिकाणी कुबेराला महासागर आणि नद्यांचा स्वामीही सांगितले जाते. मत्स्य पुराणानुसार कुबेरांनी कावेरी आणि नर्मदा नद्यांच्या संगमावर कठोर तपश्चर्या केली. अशी मान्यता आहे की या ठिकाणी जो कोणी येऊन स्नान करतो त्याचे पाप धुतले जातात आणि भगवान कुबेरांचा आशीर्वाद मिळतो. भगवान कुबेरांचे शरीर कसे आहे? धनदेवता कुबेरांचे 3 पाय मानवी इच्छा, पुत्र, धन आणि प्रसिद्धीचे प्रतीक आहेत. काही कथा त्यांच्या 3 पायांना भगवान विष्णूंच्या 3 पावलांशीही जोडतात. याशिवाय कुबेरजींचे 8 दात आणि 1 डोळा दाखवले जातात, ज्यांच्याबद्दल असे म्हटले जाते की 8 दात धन किंवा समृद्धी म्हणजेच अष्टलक्ष्मीच्या 8 रूपांचे प्रतीक आहेत. कुबेरजींचे मोठे पोट अपार संपत्ती आणि वैभवाचे प्रतीक मानले जाते. अनेक संस्कृतीमध्ये मोठ्या पोटाला समृद्धीशी जोडले जाते. लंकाचा जुना इतिहास एकेकाळी ब्रह्मदेव वेदांची पुनरावृत्ती करत कुबेराची श्रेष्ठत्वाची प्राप्ती. कृतयुगात एकदा देव वरुणाकडे गेले आणि कुबेरासाठी यज्ञ केल्यावर त्यांनी त्याला असे सांगितले, भविष्यात तू सर्व नद्यांचा देव म्हणून समुद्रातच राहशील आणि सागर आणि नद्यांनी तुझी आज्ञा पाळू दे. चंद्राचा तुम्हालाही मेन आणि क्षीणता अनुभवायला मिळेल. त्या दिवसापासून कुबेर महासागर, नद्या, नाले इत्यादींचा स्वामी झाला आणि या सर्वांनी मिळून त्याला अपार संपत्ती दिली. शिव हा कुबेराचा खास मित्र बनला. लंकातील कुबेर. त्यानंतर कुबेराने ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी पाण्यात 10,000 वर्ष डोके बुडवून तपश्चर्या केली, तरीही ब्रह्मा प्रकट झाले नाही. त्यानंतर पंचाग्नीच्या मध्यभागी एका पायावर उभे राहून त्यांनी तपश्चर्या केली. ब्रह्मा प्रकट झाला आणि त्याला कोणतेही वरदान निवडण्यास सांगितले. कुबेराने विनंती केली की त्याला लोकपालक आणि संपत्तीचे रक्षक बनवले जावे आणि ब्रह्मदेवाने कुबेराला शंखनिधी आणि पद्मनिधी आणि पुष्पक विमानाचा खजिना देऊन प्रतिसाद दिला. त्यांनी
अष्टाधिक पालकांपैकी एक म्हणून नियुक्ती करण्यात आली. इंद्र, अग्नी, यम, निवृत्ती, वरुण, वायू, कुबेर आणि ईश हे 8 प्रदेशांचे 8 रक्षक आहेत. कुबेराच्या नगरीला महोदय म्हणतात. कुबेराला खूप आनंद झाला आणि त्याने वडिलांना विश्वासाला त्याच्या नवीन दर्जाविषयी आणि प्रतिष्ठेबद्दल सांगितले. वडिलांनीही मुलाला आशीर्वाद दिला. कुबेरांनी आपल्या वडिलांना राहण्यासाठी एक नगर बांधण्याची विनंती केली आणि त्यांच्या वडिलांनी त्याला दक्षिण समुद्राच्या मध्यभागी त्रिकुट पर्वताच्या शिखरावर मायेने बांधलेल्या लंकामध्ये स्थायिक होण्यास सांगितले. त्या दिवसापासून कुबेरांनी लंका येथे निवास केला. लंकेचा जुना इतिहास. एकेकाळी ब्रह्मदेव वेदांची पुनरावृत्ती करत असताना त्यांना भूक लागली. त्याला खूप राग आला की त्या अवेळी त्याला भूक लागली होती आणि त्याच्या रागावलेल्या चेहऱ्यावरून हेती नावाचा राक्षस निघाला. त्याच्या भुकेतून प्रहेती नावाचा यक्ष निघाला. राक्षस हा अधार्मिक प्राणी ठरला आणि यक्ष एक धार्मिक व्यक्ती. हेतीने कालची कन्या भैया हिच्याशीही विवाह केला आणि त्यांना एक मुलगा विद्युत्केश झाला, ज्याने संध्याची कन्या सलकाटकांशी लग्न केले. त्याच्यासाठी एक मूल झाले, ज्याला त्यांनी मंथरा पर्वताच्या खोऱ्यात सोडून दिले आणि ते स्वतःहून गेले. मार्ग. शिव आणि पार्वती तितक्यात त्या मार्गाने आले. त्यांनी त्या मुलाला पाहिले आणि आशीर्वाद दिला. क्षणार्धात मूल तरुण झाले. शिवाने त्याचे नाव सुकेश ठेवले आणि त्याने मणिमाया नावाच्या गंधर्वाची कन्या देववतीशी विवाह केला. त्यांना माल्यवान, सुमाली आणि माली असे 3 पुत्र झाले. शिवाच्या आशीर्वादामुळे ते सर्वजण जन्माला येताच तरुण झाले. तपश्चर्येद्वारे त्यांनी ब्रह्मदेवाकडून 3 जग जिंकण्याचे वरदान मिळवले. त्यानंतर ते वडिलांकडे परतले. नीतिमान जीवन जगण्याच्या वडिलांच्या सल्ल्याचा त्यांना आनंद वाटला नाही. ते तिन्ही जगात फिरून लोकांना त्रास देत होते. मायाने त्यांच्यासाठी त्रिकुट पर्वताच्या शिखरावर लंका नावाचे शहर वसवले. त्रिकुटाच्या उत्पत्तीबद्दल एक कथा आहे. एकदा वासुकी आणि वायू भगवान यांच्यात दोघांपैकी कोण श्रेष्ठ यावरून वाद निर्माण झाला. तो वायूपेक्षा मोठा आहे हे सिद्ध करण्यासाठी वासुकीने आपल्या शरीरावर महामेरू पर्वत घातला, जेणेकरून वायू त्यात प्रवेश करू शकणार नाही आणि वायूने पर्वत उडविण्याचा प्रयत्न केला. परिणामी धुळीच्या वादळाने संपूर्ण जगाला दृष्टीपासून लपवले. देवांनी विष्णूचा आश्रय घेतला, ज्याने वासुकीला शांत केले आणि मग त्याने पर्वताभोवती एक कुंडली काढली. वायूने संधीचा फायदा घेत दक्षिणेकडील पर्वताचे एक शिखर समुद्रात नेले आणि ते शिखर म्हणजे त्रिकुट. कुबेर आणि रावण यांच्यात लढाई. कुबेराला गुप्त माहिती मिळाली की देव आणि ब्राह्मणांनी एकत्रितपणे रावणाच्या असहाय्य छळाबद्दल महाविष्णूंकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्याने आपला भाऊ रावण याच्याकडे एक दूत पाठवला आणि त्याला अधिक धार्मिक जीवन जगण्याची चेतावणी दिली. आपल्या भावाच्या सल्ल्याने रावण इतका संतप्त झाला की त्याने दूताचे तुकडे केले आणि राक्षसांना भोजन म्हणून दिले. रावणाने आपले सैन्य कुबेर आणि देवांविरुद्ध एकत्र केले आणि प्रथम कुबेरावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. महोदरा, प्रहस्त, मरिका, शुका, सारणा, वज्रदंश, धूम्राक्ष, विरूपाक्ष, युपाक्ष, मातत्व, महातप्त यासारख्या वीरांच्या नेतृत्वाखाली प्रचंड सैन्य होते. यज्ञातक, मकरक्ष, कुंभकर्ण, अतिकाय आणि अक्षकुमार रावण अलकापुरीकडेच कूच केले, जेथे रावण आणि कुबेराच्या सैन्यात भयंकर युद्ध झाले. रावणाच्या सैन्याने
अनेक यक्ष मारले आणि यक्षनायक मणिकराने मोठ्या संख्येने राक्षसांचा वध केला. शेवटचा उपाय म्हणून रावणाने मणिकराच्या डोक्यावर वार केले आणि त्यामुळे त्यांच्या डोक्यावरील केस एका बाजूला वळले. मणिकराला पार्श्वमौली म्हणून ओळखले जाऊ लागले. कुबेर आणि रावण यांच्यात झालेल्या लढाईत कुबेर खाली पडला, पण यक्षांनी 2 विमाने आणली आणि कुबेराला महालात नेले. रावणाने कुबेराचा महाल लुटला आणि लंकाकडे बरीच महागडी रत्ने आणि इतर संपत्ती नेली. कुबेर गिरगीट झाला. राजा मरुत्तनने एकदा महेश्वर यज्ञ केला, ज्यात इंद्र, वरुण, कुबेर आणि काल यांना आमंत्रित केले होते. यज्ञ चालू असतानाच रावण आपल्या सैन्यासह त्या मार्गाने आला. इंद्र आणि इतर लोक भयभीत होऊन पळून गेले आणि वेगवेगळ्या रूपात कुबेराने गिरगिटाचे रूप धारण करून पळ काढला. कुबेराने स्वतःचे रूप धारण केल्यानंतर गिरगिटाला रंग बदलण्यासाठी भेट दिली. कुबेराने विरूपाक्षाला शाप दिला. कुबेराकडे विरूपाक्ष नावाचा यक्ष व्यवस्थापक म्हणून होता आणि तो कुबेराच्या खजिन्याचाही प्रभारी होता. राजधानीबाहेरील खजिन्याची देखरेख करण्यासाठी विरूपाक्षाने एक अवाढव्य यक्ष नेमला होता. एके दिवशी पाशुपता नावाचा ब्राह्मण खजिना शोधत अलकापुरीला आला. त्याला एक अतिशय विलक्षण कला अवगत होती. तो मानवी शरीरातून काढलेला तेलकट पदार्थापासून असलेला दिवा घेऊन फिरायचा आणि खजिना लपलेल्या जागेवर तो दिवा हातातून खाली जमिनीवर पडे. पाशुपताने वरील मार्गाने कुबेराचा खजिना शोधण्याचा प्रयत्न केला आणि ब्राह्मणाच्या कृत्याचा वास घेणाऱ्या विरूपाक्षाने त्याचा वध केला. एका ब्राह्मणाचा वध झाल्यामुळे ब्रह्महत्याच्या पापाचे परिणाम यक्ष समाजावर झाला आणि या कुबेराने रागावून विरूपाक्षला शाप दिला आणि तो ब्राह्मणाचा पुत्र म्हणून पृथ्वीवर जन्माला आला. विरूपाक्षाच्या पत्नीने या शापाची तक्रार कुबेराकडे केली, ज्याने तिला सांगितले की तिचा नवरा ज्याच्या पुत्राने जन्माला आला होता त्या ब्राह्मणाच्या दासीची मुलगी म्हणून तिचा जन्म होईल आणि तो मुलगा तिच्याशी लग्न करेल. कुबेराने तिला पुढे सांगितले की तिच्या सहवासामुळे विरूपाक्षाची शापातून सुटका होईल आणि ते दोघेही त्याच्याकडे परत येतील. त्यानुसार ती एका ब्राह्मण दासीच्या दारात मानवी मुलीच्या रूपात पडली. तिने ती तिच्या मालकाकडे नेली. मुलगी आणि ब्राह्मणाचा मुलगा त्याच्या वडिलांच्या घरी एकत्र वाढले आणि कालांतराने त्यांचा विवाह झाला. प्रदीर्घ विभक्त झाल्यानंतर पुनर्मिलन झाल्यासारखे त्यांना खूप आनंद झाला. प्रथम ब्राह्मण मुलगा आणि त्यांच्यानंतर त्याची पत्नी कालबाह्य झाली आणि ते अलकापुरीला परतले. कुबेर आणि सम्राट पृथू. सम्राट पृथू आपल्या प्रजेच्या हितासाठी भूमीवर राज्य करत असताना पर्वत, वृक्ष, देव, असुर, सप्तर्षी, राक्षस इत्यादी पृथ्वीवर आले आणि त्यांची स्तुती गायली आणि सम्राटाच्या आज्ञेनुसार पृथ्वी गायीमध्ये बदलली आणि त्यांनी दूध पाजले. राक्षसांनी गायीचे दूध द्यायला सुरुवात केली तेव्हा कुबेरानेच वासराची सेवा केली. देवांनी पृथूला सम्राट म्हणून राज्याभिषेक केला आणि त्या प्रसंगी त्याला शाही चिन्हे सादर करण्यात आली. सिंहासन कुबेराने सादर केले. वरुणाची शाही छत्री, इंद्राचा मुकुट आणि यमाचा राजदंड. कुबेराने तुंबरूला शाप दिला. तुंबरू नावाच्या यक्षाने एकदा कुबेरावर नाराजी व्यक्त केली, ज्याने त्याला शाप देऊन राक्षस बनवले. श्रीरामाच्या हातून झालेल्या मृत्यूच्या शापातून त्यांची सुटका होणार होती. तुंबरू, ज्याचा जन्म विराध म्हणून झाला होता, दंडकारण्यामधील राक्षसाने वनवासात असताना राम आणि लक्ष्मण यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना मारले. त्यांच्यावर जंगलात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्याने आपले पूर्वीचे रूप तुमरू म्हणून पुन्हा सुरू केले आणि कुबेराच्या राजवाड्यात परतले. कुबेर पिंगलाक्ष बनला. कुबेराने एकदा शिवाच्या डाव्या मांडीवर बसलेल्या पार्वतीकडे ईर्षेने पाहिले आणि त्यामुळे तो एका डोळ्याने आंधळा झाला. जेव्हा पार्वतीला तिची समानता प्राप्त झाली तेव्हा तिने कुबेराचा एक डोळा पिवळ्या रंगात बदलला, जेणेकरून त्याला ती घटना नेहमी लक्षात राहावी. यापुढे कुबेर एक पिंगला म्हणून ओळखला जाऊ लागला. अगस्त्याने कुबेराला शाप दिला. कुबेरालाही कुशावती येथे देवांनी आयोजित केलेल्या मंत्र्याच्या जपासाठी आमंत्रित केले होते. कुबेर मणिमानासह कुशावतीला जात असताना कालिंदी नदीच्या तीरावर तपश्चर्या करत असलेल्या अगस्त्याच्या डोक्यावर मणिमानाने थुंकली. अगस्त्याने त्यांना असा शाप दिला, अरे कुबेरा, तुझा सेवक मणिमान याने माझा अपमान केला आहे, म्हणून तू स्वतः आणि सैन्य एका माणसाच्या हातून मारले जाईल. त्यांच्या मृत्यूचे तुला शोक होईल, परंतु तू या शापापासून मुक्त होशील. त्या माणसाचा ज्याने मणिमान आणि त्यांच्या सैन्याला मारले होते. सौगंधिका फुलाच्या शोधात गंधमादन पर्वतावर गेलेला भीमसेन अगस्त्याच्या या शापामुळे मणिमान आणि त्यांच्या सैनिकांना मारू शकतो. मणिमानाचा वध केल्यावर भीमाने कुबेराला प्रत्यक्ष पाहिले आणि नंतर तो शापातून मुक्त झाला. एकदा शुक्राने कुबेराची सर्व संपत्ती पळवून नेली, ज्याने त्याबद्दल शिवाकडे तक्रारही केली. शिवाने रागाने आपला शूल वर केले तेव्हा शुक्र त्याच्या वर उभा राहिला आणि त्याने तो दाबला. शिवाने शुक्र फेकून दिला, पण तो शिवाच्या तळ हातावर पडला, ज्याने त्याला पुन्हा फेकले. मग शुक्र शिवाच्या पोटात शिरला आणि बाहेर पडण्याचा मार्ग न मिळाल्याने इकडे तिकडे फिरू लागला. ज्या क्षणी तो त्याच्या पोटातून बाहेर आला त्याच क्षणी शुकाला मारण्यासाठी शिवशूलासह थांबला. शुक्र हा शिवाचा पुत्र म्हणून बाहेर पडला आणि पार्वतीने स्वतःच्या मुलाचा वध करणे योग्य नाही या याचिकेवरून शिवाला शुक्राचा वध करण्यापासून रोखले. अशा प्रकारे शुक्र पळून गेला आणि कुबेराने त्याची काही संपत्ती गमावली.